नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मास्टर इंग्लिश मराठी, जिथे तुम्ही शिकता इंग्लिश मराठीमधून. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिशची एक खूपच इंटरेस्टिंग स्टोरी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार आहे आणि तुमचं वाचनही होईल आणि काही शब्दार्थ सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतील. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. तर स्टोरीचं नाव आहे द क्लेवर पॅरेट. इथे आर तुम्ही सायलेंट करू शकता. क्लेवर पॅरेट. विद्यार्थ्यांनो, बरेचसे विद्यार्थी याला चुकीचं प्रनाऊन्स करतात. पॅरोट असं म्हणतात, बट त्याला आपण पॅरेट म्हणायचं. द क्लेवर पॅरेट म्हणजे एक बुद्धिमान किंवा हुशार पोपट. तर काय हुशारी आहे या पोपटाची, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. वन्स मीन्स एकदा. देअर वॉज अ ब्युटिफुल ग्रीन पॅरेट नेम्ड मिठू. एक सुंदर असा हिरव्या रंगाचा पोपट होता ज्याचं नाव होतं, नेम्ड मीन्स ज्याचं नाव होतं मिठू. हिज रेड बिग लुक्ड व्हेरी ब्युटिफुल. हिज मीन्स त्याचे, काय होतं त्याचं, रेड बिग. रेड मीन्स लाल आणि बिग मीन्स चोच. इथे तुम्ही बघू शकता, याला आपण बिग असं म्हणतो. लुक्ड, जी त्याची लाल चोच आहे ती कशी दिसायची, व्हेरी ब्युटिफुल. त्याची जी लाल चोच आहे ती खूप सुंदर दिसायची. ही हॅड बिल्ट हिज नेस्ट. नेस्ट मीन्स घरटे, हिज मीन्स त्याचे, अँड बिल्ट मीन्स बांधणे. याचा फर्स्ट फॉर्म असतो बिल्ड, बिल्ट, बिल्ट, असे 3 फॉर्म. तर याचा मिनिंग आहे बांधणे. त्याने बांधलं होतं. काय बांधलं होतं त्याचं, घरटं. कुठे, विदिन द बुशी ब्रांचेस. आणि काही फांद्या होत्या. बुशी मीन्स घनदाट फांद्या होत्या एका झाडावर. त्याने तिथे त्याचं घरटं बांधलं होतं. आणि ते कोणतं झाड होतं, ऑफ अ बिग पीपल ट्री इन अ विलेज. एका गावामध्ये एक पिंपळाचं झाड होतं, तर तिथे त्यांनी त्याचं घरटं बांधलं होतं. एव्हरी डे ही वूड लिव्ह. एव्हरी डे मीन्स प्रत्येक दिवशी किंवा दररोज. ही वूड लिव्ह. विद्यार्थ्यांनो, वूड जे आहे तुम्ही कधी वापरता, भूतकाळामध्ये तुम्ही एखादं काम करायचे तर ते सांगण्यासाठी आपण वूडचा वापर करतो, ज्याचा अर्थ आहे करायचा. जसं की ही वूड गो, तो जायचा. ही वूड प्ले, तो खेळायचा. तसंच लिव्ह मीन्स जाणे, मीन्स सोडून जाणे किंवा निघून जाणे. तो निघून जायचा. केव्हा, इन द मॉर्निंग, तो सकाळीच निघून जायचा. कशासाठी, तर इन सर्च ऑफ फूड अँड रिटर्न इन द इव्हनिंग. म्हणजे तो अन्नाच्या शोधामध्ये, इन सर्च ऑफ फूड मीन्स अन्नाच्या शोधामध्ये तो सकाळीच निघून जायचा. अँड रिटर्न इन द इव्हनिंग, आणि तो संध्याकाळी परत यायचा. टू स्पेंड, स्पेंड मीन्स खर्च करणे किंवा घालवणे. द नाईट कम्फर्टेबली इन हिज नेस्ट, आणि त्याच्या घरट्यामध्ये तो आरामाने तिथं राहायचा, त्याचा वेळ घालवायचा. वन डे, एके दिवशी. वाईल ही वॉज फ्लाईंग. विद्यार्थ्यांनो, वाईल आपण केव्हा वापरतो, जेव्हा एखादं काम चालू आहे. तर ते काम कोणतं आहे इथे, फ्लाईंग. वाईल ही वॉज फ्लाईंग मीन्स जेव्हा तो उडत होता. कशासाठी, इन सर्च ऑफ फूड, जेव्हा तो अन्नाच्या शोधामध्ये एके दिवशी उडत होता. ही सॉ अ मँगो ट्री. मँगो ट्री मीन्स आंब्याचे झाड, आणि सॉ मीन्स बघणे किंवा पाहणे. त्याने पाहिलं की एक आंब्याचं झाड होतं. इट वॉज लेडन विथ राईप येलो मँगोज. येलो मँगोज मीन्स पिवळे आंबे. राईप मीन्स पिकलेला. अँड लेडन मीन्स तो जे झाड आहे ते गच्च भरलेलं होतं. लेडन विथ मीन्स काय, गच्च भरलेलं होतं पिवळ्या आंब्याने. ओ व्हॉट नाईस मँगोज. वा, काय छान आंबे आहेत, असं पोपट म्हणाला. ही एक्सक्लेम्ड, जो पोपट आहे तो म्हणाला. द साईट ऑफ द राईप ज्युसी मँगोज. ज्युसी मीन्स रसाळ आणि राईप मीन्स पिकलेले. साईट मीन्स नजारा. हा जो नजारा आहे, हे जे दृश्य आहे, मेड हिज माउथ वॉटर, म्हणजे आंब्याच्या झाडावर ते आंबे रसाळ आणि पिकलेले आंबे बघून हिज माउथ वॉटर. माउथ मीन्स त्याचं तोंड, अँड वॉटर मीन्स पाणी येणे, म्हणजे त्याच्या तोंडाला पाणी आलं हे सर्व आंबे बघून. ही फ्लू डाऊन, म्हणजेच तो उंचावर उडत होता, बट हे झाड बघून ही फ्लू डाऊन, तो खाली उडत आला. अँड सॅट ऑन अ ब्रांच ऑफ द ट्री, झाडाच्या एका फांदीवर तो बसला. जस्ट वेन ही वॉज अबाउट टू इट अ मँगो, आणि जेव्हा तो बसला होता तेव्हा, जस्ट वेन मीन्स काय, तेव्हा. ही वॉज अबाउट टू इट. वॉज अबाउट टू हे एक इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर आहे, ते आपण तेव्हा वापरतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादं काम तुम्ही करणारच होते तेव्हा, तर ह्या केसमध्ये ते काम कोणतं आहे, इट, म्हणजे तो आंबा खाणारच होता. तर काय झालं, ही हर्ड. हर्ड मीन्स ऐकलं. त्याने काय ऐकलं, अ हार्श व्हॉइस ऑफ अ क्रो, आणि कावळ्याचा कर्कश असा आवाज. हार्श मीन्स कर्कश किंवा कठोर आवाज त्याने ऐकला.
हे दिस इज माय ट्री, हे माझं झाड आहे. गो अवे फ्रॉम हिअर, तू इथून निघून जा. गो अवे मीन्स काय, तू इथून निघून जा. मिठू लुक्ड अराउंड, जो मिठू आहे, जो पोपट आहे, त्याने आजूबाजूला बघितलं. अराउंड मीन्स आजूबाजूला. अँड सॉ अ ब्लॅक क्रो, आणि त्याने एका काळ्या कावळ्याला बघितलं. ही वॉज फ्रायटन्ड, वॉज मीन्स होता, काय होता, फ्रायटन्ड मीन्स तो घाबरलेला होता. सो ही फ्लू अवे, आणि म्हणून, सो मीन्स म्हणून, तो दूर उडून गेला. तर याचा उच्चार जो आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला फ्लू असा करायचा आहे. बट ही वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड, पण तो खूप निराश होता. डिसअपॉइंटेड मीन्स निराश होणे, उदास होणे. का बरं, ॲज ही वॉज नॉट एबल टू, तो करू शकला नाही, काय नाही करू शकला, इट सच लवली ज्युसी मँगोज, आणि ते रसाळ जे आंबे होते, रसाने भरलेले जे आंबे होते, ते सुंदर आंबे तो खाऊ शकला नाही, त्यामुळे तो निराश होता. वाईल फ्लाईंग टुवर्ड्स होम, टुवर्ड्स मीन्स च्याकडे, इथे आहे घर, तर घराकडे काय करताना, वाईल फ्लाईंग घराकडे उडताना, ही सॉ अ रेड बलून, त्याने एक लाल फुगा बघितला. लाईंग, लाईंग मीन्स पडलेला किंवा लोळत होता. कुठे, इन अ गार्डन, एका गार्डनमध्ये एक लाल फुगा पडलेला त्याने बघितला. ही गॉट अन आयडिया, आणि त्याला एक कल्पना सुचली. ही पिक्ड अप द बलून, पिकअप मीन्स उचलणे, सो ही पिक्ड अप द बलून, त्याने तो फुगा उचलला. कशाने, विथ इट्स बीक, त्याने त्याच्या चोचेने तो जो फुगा आहे तो उचलला. अँड फ्लू बॅक, फ्लू म्हणजे काय, उडणे, बॅक मीन्स तो परत उडून कुठे गेला, टू द मँगो ट्री, ते जे आंब्याचं झाड आहे जिथे कावळा होता तो परत तिथे गेला. ही वेंट टू द मँगो ट्री, तो आंब्याच्या झाडाकडे गेला. अँड बस्ट द बलून विथ इट्स बीक, बस्ट मीन्स फोडणे, त्याने काय केलं, फोडला. काय फोडला, त्याने जो फुगा आणला होता त्याने तो त्याच्या चोचेचा वापर करून, विथ इट्स बीक म्हणजे त्याने त्याच्या चोचेचा वापर करून तो फुगा फोडला. द क्रो वॉज फ्रायटन्ड, आणि आता जो कावळा तिथे बसलेला होता तो घाबरला. फ्रायटन्ड मीन्स घाबरला. बाय द लाऊड साऊंड, आणि जो मोठा जो आवाज झाला होता त्याने तो कावळा घाबरला. ऑफ द बस्टिंग बलून मीन्स, बस्टिंग मीन्स फुटणे, अँड बलून मीन्स फुगा, त्या फुग्याचा जो आवाज झाला होता फुटण्यामुळे, त्यामुळे तो कावळा घाबरला. ही थॉट दॅट, त्याला वाटलं, अ हंटर वॉज अराउंड, हंटर मीन्स शिकारी, वॉज अराउंड मीन्स आजूबाजूला कुठेतरी एक शिकारी आहे असं त्या कावळ्याला वाटलं. अँड ही वूड गेट किल्ड, आणि त्याला वाटलं की तो मारला जाऊ शकतो. गेट किल्ड म्हणजे काय, मारलं जाणे. तर कावळ्याला वाटलं तो मारला जाईल, कारण त्याला असं वाटलं की एक शिकारी आजूबाजूला कुठेतरी आहे. द स्केअर्ड क्रो, विद्यार्थी मित्रांनो, स्केअर्ड अँड फ्रायटन्ड दोघांचाही अर्थ एकच आहे, घाबरलेला. द स्केअर्ड क्रो फ्लू अवे, आणि तो जो कावळा आहे तो दूर उडून गेला. फ्रॉम द ट्री अँड नेव्हर रिटर्न्ड, आणि तो झाडापासून तो उडून गेला आणि कधीही तो परतला नाही, कधीही तो परत आला नाही. मिठू वॉज व्हेरी प्लीज्ड, जो पोपट आहे तो खूप खुश झाला, तो खूप आनंदी झाला. प्लीज मीन्स काय, खुश होणे. विद्यार्थ्यांनो, इंग्लिशमध्ये प्लीज एक शब्द आपण वापरतो ज्यामध्ये डी नसतं. प्लीज मीन्स कृपया, बट इथे त्याचा मिनिंग वेगळा आहे. इथे त्याचा मिनिंग आहे खुश होणे. हे एक वर्ब आहे. प्लीज, प्लीज्ड, प्लीज्ड म्हणजे खुश होणे किंवा आनंदी करणे. तर तो खुश झाला कशामुळे, टू सी द क्रो गो अवे, आणि कावळ्याला दूर जाताना बघून तो जो पोपट आहे तो खुश झाला. ही एट द मँगोज टू हिज हार्ट्स कंटेंट. विद्यार्थ्यांनो, कंटेंट मीन्स समाधानी होणे, म्हणजे त्याने जे आंबे आहे ते खाल्ले, आपण याला म्हणू शकतो त्याने ते आंबे मनसोक्त खाल्ले, त्याचं मन भरून आंबे त्याने खाल्ले. क्लेवर मिठू यूज्ड हिज स्मार्टनेस, आणि तो जो मिठू आहे जो की हुशार आहे त्याने काय केलं, वापरलं. काय वापरला, हिज स्मार्टनेस, त्याने त्याचा हुशारपणा वापरला. अँड हॅपीली एट द स्वीट मँगोज एव्हरी डे, आणि प्रत्येक दिवशी त्याने ते गोड आंबे आनंदाने खाल्ले. विद्यार्थ्यांनो, आपणही या स्टोरीमधून एक बोध घेऊ शकतो, आणि तो कोणता आहे चला बघूया. मॉरल मीन्स बोध. अ क्लेवर माइंड विन्स इन टफ सिच्युएशन्स. टफ सिच्युएशन्स मीन्स आपल्या जीवनामध्ये ज्या कठीण परिस्थिती येतात त्याला आपण टफ सिच्युएशन्स म्हणतो. अ क्लेवर माइंड विन्स, विन्स म्हणजे काय, जिंकणे. अँड क्लेवर माइंड मीन्स एक बुद्धिमान व्यक्ती कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा जिंकतो. सो आय होप या गोष्टीमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. चला तर मग आता आपल्या क्विजकडे. नेहमीसारखं विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे एक छोटंसं क्विज आहे ज्यामध्ये मी तुम्हाला 10 शब्दार्थ इथे दिले आहे.
ज्याचे मराठी अर्थ तुम्हाला स्टोरीचा वापर करून स्टोरीला रिपीट करून तुम्ही शोधू शकता किंवा एखाद्या डिक्शनरीचा वापर सुद्धा करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना नक्कीच हे व्हिडिओज मदत करतील. आणि तुमचा जो मौल्यवान फीडबॅक जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करून मला कळवा की हे व्हिडिओ कसे आहेत आणि तुम्ही काय सजेस्ट करू शकता ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आणि इथे नेक्स्ट स्टोरी आहे जी तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळत राहतील. सो अंटिल देन कीप लर्निंग अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.